आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। भुसावळ उपविभागीय पोलीस कार्यालयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा पार पडला। यावेळी महिला पोलीस पाटील, महिला वकील तसेच विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार करण्यात आला। भुसावळ उपविभागीय पोलीस कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या हस्ते महिला पोलीस पाटील, महिला वकील तसेच इतर क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला। समाजाच्या सर्व क्षेत्रात महिलांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपले वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित महिलांनी नोकरी करताना आलेले अनुभव देखील मांडले। या कार्यक्रमाला महिला पोलीस कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज भुसावळ उपविभागातील आमच्या ज्या काही कर्तव्यदक्ष महिला अधिकारी व महिला अंमलदार आहेत, तसेच पोलीस खात्यामध्ये काम करत असताना आमचा संपर्क येणारे आमचे फॉरेन्सिक व्हॅनमधील महिला अधिकारी, महिला पोलीस पाटील व आपल्या माननीय कोर्टातील महिला सरकारी वकील या सर्वांना आम्ही आज महिला दिनानिमित्त आमंत्रित केलं होतं आणि आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सर, अप्पर पोलीस अधीक्षक सर यांच्या संकल्पनेतून आम्ही आज भुसावळ उपविभागामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि पोलीस दलातील महिलांना त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमधून आम्ही एका महिला अंमलदार त्यांना टॉप ऑफ द मंथ हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे। तसेच मागील वर्षभरामध्ये ज्याही महिला अंमलदारांनी विशेष कामगिरी केली यांचासुद्धा आम्ही या निमित्तानं सत्कार केलेला आहे। या महिला दिनाच्या अनुषंगानं मी एवढंच सांगू इच्छितो की पोलीस खात्यामध्ये काम करत असणारे आमच्या सर्व महिला अंमलदार या अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांचं कुटुंब सांभाळून पोलीस खात्यामध्ये सेवा देत असतात। तर आमच्या सर्व पोलीस दलातर्फे, सर्व अधिकाऱ्यांतर्फे, माझ्या सर्व प्रभारी अधिकाऱ्यांतर्फे मी त्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्याही महिलांनी हा टॉप ऑफ द मंथ हा पुरस्कार प्राप्त केलेला आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। धन्यवाद। दिन आहे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो आणि एक महिला म्हणून कायम पुरुषाच्या बरोबरीने आम्हाला काम करायचं असतं हे आम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगितलेलं असतं आणि याची प्रचिती आम्हाला दरवेळी काम करताना येत असते की आम्ही महिला आहोत म्हणजे आम्ही कुठेही कमी नाही। याचाच एक छोटासा अनुभव सांगायचा झाला तर एक महिला गृहिणी असलं की एक फार नियम असतात की तुम्ही गरोदर आहात तर तुम्ही कुठे ग्रहण काळ पाळला पाहिजे किंवा एखादी बॉडी पाहिली नाही पाहिजे, डेड बॉडी वगैरे। पण एक आम्ही महिला आहोत आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी सध्या प्रेग्नेंट असूनही आम्हाला जे वेळोवेळी इंक्वेस्ट पंचनामे करावं लागतात किंवा ग्रहण काळामध्ये आम्ही 2-4 दिवस झाले फिरतो आहोत, जे आम्ही कुठेही मागे नाही। हे आम्हाला दरवेळी पुरुषांच्या बरोबरीने काम करायचं आहे ह्याचं सांगायसाठी जे आमचं जे खातं आहे हे आम्हाला वेळोवेळी शिकवतं आणि आम्हाला ते वेळोवेळी आमचे जे प्रभारी अधिकारी आहेत किंवा वरिष्ठ आहेत हे मार्गदर्शन करतात की तुम्ही कुठल्याही कामामध्ये मागे नाहीत। याचे आम्हाला दरवेळी ते सांगून मार्गदर्शन देऊन आमच्या कामाची पोचपावती देत असतात। मी पोलीस उपनिरीक्षक भारती सागर काळे, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे। आज माननीय उपविभागीय अधिकारी श्री केदार बारबोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमामध्ये त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले, त्याचबरोबर महिलांना प्रेरणा देण्याचे अनमोल मार्गदर्शन देखील केले। भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दामिनी पथक हे कार्यरत आहे। दामिनी पथकाच्या माध्यमातून आम्ही शाळा कॉलेजच्या हद्दीमधील जे टवाळखोर मुलं आहेत किंवा सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आम्ही कारवाई करण्याचा प्रण हाती घेतलेला आहे। तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनकडून महिलांच्या संबंधी ज्या काही तक्रारी असतील, विशेषतः लहान मुलं यांच्या संबंधात ज्या तक्रारी असतील त्यांचे आम्ही कटाक्षाने निवारण करण्याचे प्रण हाती घेतले आहे। तरी मी महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना
आव्हान देऊ इच्छिते की त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून त्यांच्या कुठल्याही अडचणी असतील, तक्रारी असतील तर तात्काळ बाजारपेठ पोलीस स्टेशन संपर्क साधावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद.